गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातली ही दृश्य पाहतो आहोत। इथे ताज हॉटेलमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे श्री श्री रविशंकर आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पाणी विषयात काही करार करण्यात आले आणि आता शहीदांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आहे। याही कार्यक्रमाला स्वतः श्री श्री रविशंकर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत। राज्यातलं सिंचन वाढावं यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रभरात काही उपक्रम आणि अभियान राबवण्यात येणार आहे आणि यासाठी हे सिंचन वाढावं याकरता एक मोठं अभियान पुढच्या काही काळात श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून राबवलं जाणार आहे आणि त्या संदर्भातला हा कार्यक्रम, या संध्याकाळच्या कार्यक्रमाला अचानकपणे पावसानं हजेरी लावली आहे आणि भर पावसात हा कार्यक्रम सुरू आहे। महाराष्ट्र सरकार आणि श्री श्री रविशंकर यांच्यात पाणी अडवा पाणी जिरवा तसंच जलसंधारण या विषयात काही महत्त्वपूर्ण काम सुरू होणार आहे। गेल्या काही काळात नदी स्वच्छता अभियान मराठवाड्यासह वेगवेगळ्या ठिकाणी रविशंकर यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। यात लातूरमध्ये सर्वसामान्य लातूरकरांनी खूप मोठा सहभाग दिला होता आणि त्याही कार्यक्रमाला स्वतः श्री श्री रविशंकर उपस्थित होते। काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये सुद्धा पाणी आणि नद्या या विषयात जनजागृती करण्यासाठी, नद्यांची स्वच्छता या विषयात जागृती करण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून एक मोठा उपक्रम राबवला होता आणि तशाच प्रकारचं एक मोठं अभियान हे महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात सुरू होणार आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात हा कार्यक्रम होतो आहे। तसंच इथे थोड्याच वेळाने 26/11मधल्या देशावरच्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांच्या प्रती श्रद्धांजलीसुद्धा अर्पण केली जाणार आहे आणि या कार्यक्रमाला आज पावसानं हजेरी लावली। जोरदार पाऊस कोसळतो आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात, तर आज गारांसह पाऊस झाला। आपल्याला एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री, बोलत आहेत, त्यांचा आवाज येऊ शकत नाही आहे, पण साधारण त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की श्री श्री रविशंकर आले आणि पाणी विषयातलं काम होतं आहे, त्यामुळे अचानक पावसानंही हजेरी लावली। पाऊससुद्धा फार खुश झालेला आहे। पावसालाही अतिशय आनंद झाला आहे की महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीमध्ये, देशाला दिशा दाखवणाऱ्या या महाराष्ट्र भूमीमध्ये श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा एक मोठा उपक्रम राबवला जातो आहे आणि त्याकरता महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यांना सहकार्य करायचं ठरवलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांना श्री श्री रविशंकर यांनी सहकार्य करायचं ठरवलं आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आत्ता इथे उपस्थित आहेत। अजित, पाणी या विषयात काम करणारे इथून पुढे महाराष्ट्र सरकार आणि श्री श्री रविशंकर यांचे कार्यकर्ते, नक्कीच खूप मोठी घडामोड आहे ही, कारण की आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभर नाही तर जगभर श्री श्री रविशंकर यांचे अनुयायी आहेत आणि त्यांची मोठी संख्या आहे। जर अशा एका संस्थेची किंवा अशा एका
जो एक गट आहे त्यांची जर साथ मिळाली महाराष्ट्राला आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने देखील त्यांना प्रोत्साहित केलं तर जलयुक्त शिवार असेल किंवा अनेक ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा अशा वेगवेगळ्या योजना असतील, जेणेकरून वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ मिळेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर मिळेल, तर त्या ठिकाणी अनेक चांगले प्रकल्प तयार होतील किंवा विशिष्ट पद्धतीनं पाणी अडवण्याकरता किंवा शेती समृद्ध करण्याकरता वेगवेगळे त्या ठिकाणी प्लॅन केले जातील आणि ते प्रत्यक्षामध्ये येतील देखील. या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही म्हणजे श्री श्री रविशंकर यांनी सांगितलेलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुचा आशीर्वाद म्हणून आपण याकडे पाहतो आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र देखील त्या दृष्टीने काम करेल. म्हणजेच मोठ्या संख्येने सरकारला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि जेणेकरून अनेक ठिकाणी पाणी वाचवण्याकरता किंवा शेती वाचवण्याकरता मोठ्या प्रमाणात हातभार लागेल आणि त्याचीच ही आजचा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये श्री श्री रविशंकर यांनी ते स्पष्ट केलं होतं. आणि अजित, याच कार्यक्रमात म्हणजे किती वेगळ्या प्रकारचं योगायोग की पाणी विषयातलं काम महाराष्ट्र सरकार आणि श्री श्री रविशंकर मिळून करणार आहेत आणि त्यावेळेला अशा पावसानं जी काही दमदार हजेरी लावली आहे त्याला काही तोड नाही. काय सांगशील अजित? नक्कीच, जो आपण जर पाहिलं तर धरणांमधील गाळ काढणं असेल, त्याच पद्धतीनं विविध काही तलाव असतील किंवा नैसर्गिक स्रोत जे आहेत ते बंद झालेले आहेत किंवा ते कुठेतरी अडून पडलेले आहेत, अशा स्रोतांना देखील या माध्यमातून ओपन केलं जाईल किंवा या माध्यमातून त्यांचं काम केलं जाईल असं देखील श्री श्री रविशंकर यांनी स्पष्ट केलं. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जलयुक्त शिवाराचे देशात यश कसं आहे ते सांगितलं आणि ते सगळं पाहून या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला जातो यावर देखील समाधान व्यक्त केलं गेलं. आणि त्याच पार्श्वभूमीवर ही फक्त महाराष्ट्राकरता नाही तर संपूर्ण देशाकरता ही एक मोठी गोष्ट आहे की अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या संस्था आणि वेगवेगळे समाजोपयोगी ज्या संघटना आहेत यांनी जर पुढे येऊन सरकारला मदत केली तर मोठ्या संख्येनं मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि एक प्रकारे श्रमदान देखील होईल आणि त्या श्रमदानातून देशाची प्रगती होईल आणि पर्यायाने लोकांना पाणी, शेती करता पाणी आणि दोन्ही गोष्टी ज्या त्या समृद्ध होतील, कोणालाही त्रास होणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही आजची घडामोड जी ती फार महत्वाची मानली जाते. मिलिंदजी. अजित, या कार्यक्रमाला पावसानं हजेरी लावली आणि सगळे मान्यवर बऱ्यापैकी पावसात भिजत म्हणजे छत्र्या आहेत पण तरी हे सगळे मान्यवर आपल्याला दिसतं या दृश्यांमध्ये, हे सगळेजण कमी अधिक प्रमाणात पावसात भिजलेले आहेत आणि एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात आजच्या दिवशी महाराष्ट्रात होते. पाऊस थोडासा थांबला आहे, मुख्यमंत्री तर या पावसात भिजले आहेतच पण बाकीही मान्यवर या पावसात आता भिजतायत आणि एक चांगली सुरुवात महाराष्ट्राच्या दृष्टीने. प्रचंड पाऊस आल्यामुळे इथला लाईट आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा तुर्तास बंद करण्यात आली आहे, त्यामुळे छोट्या मेगाफोनवर हे सगळेच जण आपल्या भावना व्यक्त करतायत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला बोलताना दिसत आहेत. आणि